आणि मला निवडणूक आयोगाला एक सांगायचंय की तुम्ही जे काय म्हणतात अर्ज बाद करून उमेदवार निवडून आणतात त्याच्या कुठेतरी निषेध करा. त्यामुळे एकच लोकशाही पद्धतीचा आमचा पूर्ण हक्क बर्बाद होतोय. कोणता म्हटलं? आमचा प्रभाग क्रमांक 3 वलवल मध्ये आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी सूर्यकांत भागमारे साहेबांना आमचा 100% सपोर्ट आहे. कारण भागमारे साहेब हे काम करणारे नेते आहेत, नाही का गल्लीत फिरून मतदान मागणारे नेते नाहीये, ते काम करणारे नेते. प्रभाग क्रमांक 3 मध्ये जे आलेत निवडून सगळेजण बातबीत करून ते कुठेतरी बंद करा. त्यामुळे लोकशाहीला तुम्ही कुठेतरी गदा देताय आणि मतदानाचा अधिकार आहे तो हिरावून घेऊ नका. आणि भागमारे साहेबांसाठी ही सगळी लोक जी आलेत ना ती सारी लोक आहेत, कुणी कोणत्या कार्यामध्ये नाहीये का कुणी नाही का कुणी पैसे घेऊन आलेलं नाहीये. बस लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर वाघमारे साहेब निवडून आलेच पाहिजे. कुणीच नाही, तुम्ही कुणाला पण विचारा, कुणी कोणता नेता नाहीये, कुणी कोणत्या पक्षातला नाहीये, सगळी सामान्य लोक आहेत जी वाघमारे साहेबांच्या मागे उतरलेली आहेत. आणि तुम्ही दाखवून द्या की आपली लोकशाही अजूनही जिवंत आहे. संविधानाने जो अधिकार दिला आपल्याला तो कुठेतरी तुम्ही जिवंत ठेवा. आणि ते मतदान याद्यातनं नाव इकडल्या तिकडे फिरवी करू नका. आमदार साहेबांना मला हे सांगणंय, तुम्ही गल्लीत फिरून जसं नेत्यांचे प्रचार करतात तसं असं बिनविरोध कुणाला आणू नका. लोकांचा लोकशाहीचा अधिकार तुम्ही घेऊ नका. तुम्हाला संसदेत सुद्धा मतदान करण्याचा अधिकार आहे, त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार आहे. तुम्ही लोकांचे सेवक आहात, आम्ही तुमचे सेवक नाही आहोत. फक्त वक्तव्य बोलून इलेक्शन झालं ना, एक सुद्धा नगरसेवक भाऊ तुम्हाला कुठे दिसला ना, तुम्ही मला येऊन सांगा की हा नगरसेवक इलेक्शन नंतर तुम्हाला भेटायला आलाय म्हणून. आमदाराला जरी भेटायचं आलं ना, आमदाराच्या आधी 2 माणसांना भेटायला लागतं, तेव्हा आमदारांना भेटता येतं. मला सुद्धा माहिती की आमदारांना भेटायला किती प्रोसेस करावी लागते, तेव्हा आमदार साहेब भेटतात. हे आमचे तर फक्त 32 उमेदवारामधले फक्त 9च उमेदवार राहिले, बाकीचे उमेदवार गेले कुठं? मतदान करायचं कुणाला? हा, तुम्ही जो मतदानाचा हक्क दिले तुम्ही तो का हिरावून घेता? तो हिरावून घेतलाच नाही पाहिजे. आणि जे आता आलेत ना निवडून नगरसेवक, त्यांच्या आम्हाला नाही मंजूर. काय करायचं आम्ही? तर ते लादायचे आमच्यावरती. मग लोकांना पैसे द्यायचे, फॉर्म बाद करायचे, हे काय तुमची पद्धत? ही पद्धत बंद करा. निवडणूक आयोगाला मला सांगणं आहे, जिथं पैसे देऊन मतदार बाद केले आहे ना त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. त्याच्या मागे कोण आहे त्याच्यावर पण कारवाई करा. आणि जाहीर निषेध आहे या गोष्टीचा. आणि मी लोणावळ्यातल्या प्रत्येक जनतेला एक सांगते, वाघमारे साहेबांना मतदान करून धनुष्यबाणावरती चिन्हावरती बटन दाबून वाघमारे साहेबांना जर निवडून दिलं तर आपल्या खरंच लोणावळ्यामध्ये लोकशाही ही जिवंत राहील. जर वाघमारे साहेबांनाच निवडून देतं लोकशाही तर आपली लोकशाही बाद होईल. मग आपण फक्त एका समाजाचे किंवा एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीचे ना आपण गुलाम बनवू नका. गुलाम बनवू नका. गुलाम बनवणं खूप वाईट गोष्ट आहे. गुलाम बनवू नका. आणि